कोल्हापूर शहरात आधीच वाहतूक कोंडी होतीये. त्यात भटक्या आणि मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलाय. विशेषतः अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध किंवा चौकातच मोकाट गायी बसून असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढतीये. अशा परिस्थितीत महापालिकेकडून अशी मोकाट जनावरं जप्त केली जाणार आहेत. जप्त केलेल्या जनावरांपैकी देशी जनावरं पांजरपोळमध्ये ठेवण्यात येतील, तर विदेशी प्रजातीमधील जनावरांची लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहे. आता तरी संवेदनशून्य पशुपालकांनी आपली पाळीव जनावरं रस्त्यावर सोडू नयेत असं आवाहन महापालिकेने केलंय. कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर अनेक मोकाट जनावरं फिरत असतात. कुत्री, गायी आणि चक्क घोडे सुद्धा रस्त्यावर फिरत असल्यानं वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या जीविताला धोका होतो. या मोकाट जनावरांमुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. काही नागरिक आपल्या पाळीव जनावरांना मोकळं सोडतात. गायींच्या चारा पाण्याचा खर्च करावा लागू नये म्हणून अशी संवेदनशून्य आणि स्वार्थी माणसं गायींना मोकाट सोडतात. आजवर महापालिकेनं अनेकदा अशा पशुपालकांना नोटिसा दिल्या आहेत, पण तरीही ही माणसं काही सुधारत नाहीत. त्यामुळं कोल्हापूर महापालिकेनं निर्णायक भूमिका घेतली आहे. रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरं आता महापालिकेकडून जप्त करण्यात येणार आहेत. प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम आणि महानगरपालिका अधिनियम कलमातील तरतुदींचा आधार घेत महापालिकेनं ही कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. अशी भटकी आणि मोकाट जनावरं पकडून त्यांची लिलाव प्रक्रियेद्वारे विक्री केली जाणार आहे. जप्त केलेल्या जनावरांपैकी देशी जनावरं पांजरपोळमध्ये ठेवण्यात येतील, तर विदेशी किंवा ब्रीड प्रकारातील जनावरांची विक्री लिलावाद्वारे होईल. त्यामुळे आता तरी जनावरांच्या मालकांनी आपल्या पाळीव जनावरांची योग्य ती देखभाल करावी, त्यांना रस्त्यावर सोडू नये असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय.